ताई आपल्या हातात होतं का आता? ज्याला जायचं होतं तो माणूस गेला ना. अण्णा गेले, आता आपण काय करू शकतो का? अण्णा गेले. अण्णा गेले. ताई अण्णा गेले. अण्णा. ताई ताई सावर स्वतः. ताई 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 त्रास करून घ्यायचा नाही ताई. आता आवर स्वतःला. कशी आवरू? अंगी बनवा पेटला कशी सावरू? नाही मला ताई ताई इकडे ताई ताई इकडे ताई ताई इकडे इकडे ये बस ताई 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 चौघुले काका आले. ताई रिएक्शन हो सर. बस नाही बस बस बस. अण्णा गेले. अण्णा गेले. जाऊ दे मला. ताई हे दुःख आवर आता. ताई ताई असं करून चालणार नाही. हे दुःख आवर आता. नुसतं दुःख नाही, वजन पण आवर म्हणावं. अहो एवढ्या जोरात पडला माझा शुभ लाभचा स्टिकर झाला असता आता माहिती. असं नाही ना एकदम करून चालणार. मी माफ करा, मी माफी मागतो. काय आमच्या अण्णांचं आमच्या ताईवर आणि ताई सांडण्यावर खूप प्रेम होतं. नाही बरोबर आहे, पण एकदम मग माझ्या घरात पण हा सीन झाला असता तर मग प्रॉब्लेम झाला असता ना. नाही. असं मी वरत बसतो बसा, वर बसा. बघ ताई तुम्ही बरं बस अण्णा. सावकाश. ताई दुःख म्हणजे ताई हे कभी खुशी कभी गम मध्ये रडतायत का? वाटलं मला. अरे याला काय अर्थ आहे? नाही वाटलं मला. आमच्या अण्णा गेले. गाणं काय मला तसं वाटलं, असं टोन वाटलं. गाणं म्हणजे? नाही गाणं नाहीये, पण एकदम झालं काय म्हणजे मला काय झालं, मी सकाळी मार्केटमध्ये गेलो, बायकोनी मला फोन केला की असं असं अण्णांचं झालं. पण डायरेक्ट मार्केटमधून मी इथेच आलो. काय झालं काय नक्की? कालपर्यंत ठणठणीत होते, सकाळी केस कापायला सलून मध्ये गेले. सलून मधून येताना गल्लीमधून कोणीतरी ताजी मारली. अण्णा भिरभिरले. अण्णांना ताजी मारली कोणीतरी? अण्णांना कोणीतरी ताजी मारली. मग ते भिरभिरले तशाच अवस्थेत सोसायटीचे गेटवर आले. हां. तर आमच्या सोसायटीचा वॉचमॅन आहे ना, त्याने बघितलं आणि घपकन ऑपिंगो मारला. वॉचमॅनने अण्णांना ऑपिंगो मारलं? हो का? कसं काय? आमचे अण्णा आहेत ना, ते वॉचमॅन बरोबर ऑपिंगो बेटिंगो खेळायचे.
का म्हणजे त्यांची सवय नाही होती. अण्णांले कष्टकऱ्यांविषयी अशी विशेष सहानुभूती होती. बरं बरं. त्यांना योग्य मार्गात आणण्यासाठी ना ते कायम अशा वेगवेगळ्या कल्पना करायचे. अच्छा अच्छा म्हणून वॉचमनची त्यांना ना ते ओपिंगो बिटिंगो लावलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. मोलकरणीशी बी स्टॅच्यू लावलं होतं. मोलकरणीशी स्टॅच्यू लावला. हो मोलकरींना शाव उघडल्या जागेत जर असली ना की ती लगेच स्टॅच्यू करायची. पण आमच्या एका विशिष्ट ठिकाणी असे स्वतः स्टॅच्यू झाल्यानं आता कोण ऑफ करीन ते? अण्णा ठीक आहे. अरे काय चाललंय रे? अरे यार, बसा तुम्ही. आई, अहो अण्णा गेलेत ना. हे काय चाललंय मुळात इथे भिंत आहे. इथे मुळात भिंत असताना तुम्ही काय इथलं बघू नका इथं. आणि हा पण विचित्र रडतायत ना. असं करू नका ना. कशी कभी खुशी कभी गम झाला आता हे असं नका. ओंक्या ओ ताई ओ ओंक्या हा, ताई ताई बोल. अण्णा 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 काय झालं? अण्णा 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 ताई, हो हो काय म्हणतायत त्या? हं? काय म्हणतायत? अण्णांना नान्ना अण्णांना नान्ना म्हणजे? अण्णांना अण्णा अण्णांना नान्ना. अण्णा ताई ऐका ऐका ताई तुला हे करू नका. हे बघा ताई ताई मी आहे ताई 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 ऐका. हे बघा ओ ऐका ऐका इकडे बघा इकडे बघा. हा अण्णा गेलेत ना. हा हे बघ दोन्ही हात द्या तुमचे दोन्ही हात द्या. अरे! अरे बापरे. हे बघा शांत राहायला पाहिजे मला सांगा. ओंक्या हं? काकांनी प्रसाद म्हणून आंबे आणले. जा आतमध्ये नेऊन ठेव. नाही नाही नाही. अरे नाही नाही अरे नाही नाही आंबे त्याच्यासाठी नाही आणले. घरी पाहुणे येणार बायकोनी सांगितलं मला. नाही नाही ताई बोलली प्रसाद आहे. अरे ताई गेली ह्याच्यात. नाही 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 एक मिनिट. अहो हे आंबे माझे पाहुणे येणार आहेत म्हणून आणलेत. मी प्रसाद म्हणून नाही आणलेत आंबे. नाही. हां ठीक आहे अरे हरकत नाही. तुम्ही काळजी घ्या. दुःखाची वेळ आहे. कसे दिले डझन? काय आपल्या हातात असतं का? हं? देवाच्या हातात असतं. आपण नाही नाही आंबे कसे दिले डझन? 1000 रुपये डझन. देवगडचे आहेत? हां ना हे आहे देवगडचे आहेत. चोखायचे आहेत? काय चोखायचे आहेत का कापून खायचे आहेत आंबे? आम्ही चोकायचे आहेत. कापून खायचे तर अण्णा गेलेत त्याचं आपण काहीतरी बोलूया. काय होते स्किटच्या मध्यावरून एकदम विषय बदलला होते. अण्णा गेले. हा आंबा काय अण्णा ताई साहेब. माझ्या अण्णांना आंबा खूप आवडायचा. आंबा कुणाला आवडत नाही आता. असे दुपारी ना गॅलरीत उभे राहायचे आणि ना असे चोखत आणि ना संध्याकाळ झाली की ते बाठीचे धागे अडकतात ते काढत बसायचे. हो, आपण काय करणार आता त्याला आठवणी असतात. एकदा तर दुपारी आंबा खात उभे होते गॅलरीत. माकड आला आणि कानफडीत मारली. अण्णांच्या का? त्याला पण आंबा हवा होता ना. अच्छा ओंक्या आता त्या माकडाने कोणाच्या कानाखाली मारायची रे. ताई साहेब. नाही हे बाई काय सांगायचं त्या माकडाला. ताई साहेब. अण्णा ताई पाडाला पिकलाय आंबा ओंक्या मला ना आता
हे दुःख आता ऐका ओय. अण्णा, ऐका हो 2 आंबे द्या. हे बघा ताई, आता ह्या सगळं दुःख विसरायला हवं तुम्हाला. दुसरीकडे मन रिझवायला हवं. अनेक गोष्टी आहेत. वाचन करा, गाणी ऐका. चंद्रमुखी नवीन पिक्चर येतोय, त्यात एक सुंदर गाणं आहे. बत्ताशा रात ही या देवी बत्ताशा रात ही माझी रंगली बत्ताशा. हा? चंद्र आहे ना, चंद्र. चंद्र आहे. नाही, ते आधी ऍक्च्युली बत्ताशावर गाणं होतं. मग अमृताची ओळख निघाली म्हणून मग ते फिरवलं. हे केलं. म्हणजे मुद्दा तो नाहीये, म्हणजे तो मुद्दा नाहीये, पण मुद्दा हाच आहे की तुम्ही मन रमवलं पाहिजे ना त्याच्यात. ओंक्या, हां ताई. ती अगरबत्ती बघ कशी वाकडी झाली त्या स्टँडचं काही ते कर. अगं ताई, मी ते कधीपासून करतो पण ती नीट नाही राहत. काय करू? अरे काकांकडून एक आंबा घे आणि त्याच्यात खोच. हे आता तुम्ही हे जास्त करायला लागलं. तर तुम्हाला आंबा हवाय का? नाही नाही, मला सगळ्यांना आंबा हवाय का? हे चुकीचं आहे तुमचं. सारखं आंब्यावर तुम्ही काय लक्ष देताय? तुम्ही काय सारखं सारखं आंबा करताय हो? आमचा एक माणूस गेला इथे, त्या धक्क्यात आम्ही सावरतो, तुम्ही आंब्याचं काय कौतुक सांगताय? सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. असं कसं म्हणायचं तुम्हाला? आम्ही कशातून जातोय आम्हाला आमचं माहिती आहे ना. हो, पण हे पण मागचे 4 महिने आम्ही त्याच्यातून जातोय. 4 महिने म्हणजे? हो मग म्हणजे मला कळलं नाही. 4 महिन्यांपूर्वी अण्णांचा ऍक्सिडेंट झाला होता. अण्णांचं? हो, बस सांगतो. बस काय झालं, काय होतं पण? सांगतो काय झालं. कसं सांगू तुम्हाला? 3 आंबे द्या. नाही आंबे नाही, राहू दे. मी देतो, परत देतो. फक्त सांगतो मी, फक्त सांगतो. हे बघा, समजा हे आमचे अण्णा आहेत. समजा हे आमचे अण्णा आहेत आणि त्यांचे मित्र सावंत काका. हां ते दोघे रिक्षेतून जात होते. हां रिक्षेतून जात आहेत आणि समोरून एक टेम्पो आला. हां. भरधाव वेगानं टेम्पो आला आणि अरे बापरे, कल्पना नव्हती हो. कल्पना 4 महिन्यापूर्वी झालं? 4 महिन्यापूर्वी झालं. काय झालं तुम्हाला सांगतो. पण त्यांना लागलं असेल का? लागलं. हे बघा, हे सावंत काका आहेत ना. हळू हळू. सावंत काकांचा पायच कापला होता. अरे देवा. परफेक्ट. पाय कापला सावंत आय डिडंट नो अबाउट इट. आय मीन पाय कापला सावंत. सांगणार तरी काय आम्ही. मग एकच पाय कापला का? नाही, काकांचं काय झालं, हाताला थोडं लागलं. हळू हळू. हं? नंतर थोडा मुकामारही लागला. हां. त्यामुळे त्यांना तर कसं बसं आम्ही दवाखान्यात नेलं. पण अण्णांचं म्हणाल तर अण्णांचं? अण्णांच्या पायालाही लागलं, त्यांच्या पोटालाही लागलं, त्यांच्या पाठीलाही लागलं आणि डोक्यालाही लागलं. अरे बाप रे, वाटलं नव्हतं. काही कळवलं पण नाही हो. घरी स्नेहल पण काही बोलली नाही मला. नाही, आम्ही कळूच दिलं नाही तर सांगतील काय तुम्हाला काय त्या. सांगताय की? आणि मग रिक्षाचं काय झालं? रिक्षा, एक मिनिट द्या इकडे. रिक्षेची अवस्था या बाटीसारखी झाली. रिक्षेचं काहीच उरलं नाही. अरे बाबा, हे खरंच कल्पना नव्हती. हे पण म्हणजे या सगळ्यामध्ये अण्णांची चूक होती. नाही, असं कसं म्हणतो? नाही, बिचारा म्हातारा त्यांनी- माणूस आहे. मग काय झालं, त्यांनी वेळेत जर प्रसंगावधान दाखवलं असतं ना तर हा अपघात टळला असता. हो, प्रसंगावर कसा माणूस दाखवणार? 80 वर्षाचा माणूस नाही. नाही, मी सांगतो ना तुम्हाला. आता बघा, एक मिनिट बघा. अण्णा हे सावंत काका आहेत. हा टेम्पो इथेच आहे. होय. ते रिक्षेतून जात आहेत. भरधाव वेगानं समोर टेम्पो येतोय. हा. त्यांना ज्या क्षणाला कळलं की टेम्पो आपल्याकडे येतोय त्यांनी फक्त उडी मारून पळून जायला पाहिजे. म्हणजे टेम्पो कसा त्याच्या स्पीडने कुठेतरी गेला असता ना. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्यांना कसं कळणार ना? म्हातारा माणूस आहे ना तो. मान्य आहे. त्यांना हे करता नाही आलं. पण त्यांनी निदान ते रिक्षेत बसले होते. हो, बसले होते. समोर टेम्पो आला. भरधाव वेगाने हो, आला आणि नाही, उडी मारून जाण्याची आयडिया चांगली होती. अच्छा. टेम्पो जागच्या जागी फिरला असता तो पण गेला असता. अच्छा. पण एनिवे, पण आता शेवटी काय नियती असते बघा. नियती बघा ना, जे व्हायचं होतं ते झालं. हॉरिबल झालं. असो ताई, काळजी घ्या स्वतःची. येतो मी. चला. ऐका अण्णा, तीनच आंबे उरले? अहो, मी 1 डझन आंबे आणले होते ना. 3च आंबे उरले त्याच्यात. बाकीचे कुठे आहेत? हल्ली डझन मध्ये 3च आंबे येतात. तुझ्या